आज आपण अलैंगिक प्रजननाच्या प्रकारांबद्दल शिकूया. आपल्याला माहीत आहे की काही सजीव एका जनकापासून पुढची पिढी म्हणजेच नवीन जीव निर्माण करतात, जसे की अमिबा, हायड्रा इत्यादी. असे प्रजनन ज्यामध्ये केवळ एक जनक भाग घेतो त्याला अलैंगिक प्रजनन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजननाची विविधता आढळते, ज्याच्या आधारावर अलैंगिक प्रजननाचे वेगवेगळे प्रकार आहेत. चला हे जाणून घेऊया. काही सजीव पेशी विभाजनातून नवीन जीव निर्माण करतात. आपण या पद्धतीस विभाजन म्हणजेच फ्युजन म्हणतो. अमिबा एकपेशीय सजीव म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. अमिबामध्ये प्रजननाची प्रक्रिया केंद्रकाच्या म्हणजेच न्यूक्लियस विभाजनापासून सुरू होते. जेव्हा केंद्रकाचे विभाजन पूर्ण होते तेव्हा पेशी देखील 2 भागात विभागल्या जातात. हे विभाजन अमिबाच्या कोणत्याही भागातून होऊ शकते. विभाजनाच्या वेळी प्रत्येक पेशी आपल्याबरोबर एक केंद्रक घेते. अशा प्रकारे एका पेशीच्या विभाजनाने 2 पेशी तयार होण्याच्या क्रियेस द्विविभाजन किंवा बायनरी फ्युजन असे म्हणतात. लेसमानियासारख्या काही एकपेशीय सजीवांची शारीरिक रचना अधिक संघटित असते. अशा सजीवांमध्ये केंद्रकाच्या विभाजनानंतर पेशींचे विभाजन एक निश्चित स्तरातून म्हणजेच फिक्स्ड ओरिएंटेशनपासून होते. काही सजीव जसे की मलेरिया परजीवी प्लाझ्मोडियममध्ये एका पेशीचे विभाजन अनेक पेशींमध्ये होते. याला आपण बहुविभाजन म्हणजेच मल्टिपल फ्युजन म्हणतो. काही बहुपेशीय सजीवांमध्ये जसं की स्पायरोगायरा नावाचे शैवाल याची शरीराची रचना स्ट्रक्चर म्हणजे साधी असते. सामान्यतः असे सजीव वेगवेगळ्या पेशींचे फक्त गट असतात. जेव्हा त्यांचा विकास होतो तेव्हा ते लहान लहान तुकड्यात खंडित होतात. प्रत्येक खंड म्हणजे फ्रॅगमेंट किंवा तुकडा एका नवीन जीवात विकसित होतो. प्रजननाच्या या पद्धतीस खंडीभवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन म्हणतात. इतर बहुपेशीय सजीवांची शरीररचना जटिल असते. यामध्ये पेशीपासून उती म्हणजे टिश्यू आणि उतींपासून अवयव म्हणजे ऑर्गन तयार होतात. शरीरातील अवयवांचे स्थान निश्चित असते, ज्यामुळे या सजीवांचे पेशी दर पेशी विभाजन होणे शक्य नाही. म्हणून अशा सजीवांमध्ये खंडीभवन दिसत नाही. यामध्ये प्रजननाची जटिल प्रक्रिया पाहिली जाऊ शकते. आपण पाहिलेच असेल की पाल प्रतिकूल परिस्थितीत तिची शेपटी शरीरापासून वेगळी करते. नंतर ती तिची शेपटी पुन्हा निर्माण करते. त्याचप्रमाणे पुनर्जनन म्हणजे रिजनरेशन करण्याच्या पद्धतीमध्ये जर प्लेनेरियासारख्या काही सजीवांचे वेगवेगळे भाग केले गेले तर प्रत्येक भाग नवीन प्लेनेरियामध्ये विकसित होतो. प्रजननाची ही पद्धत हायड्रामध्ये देखील दिसून येते. हायड्रासारख्या काही जीवांमध्ये पुनर्जनन क्षमतेच्या पेशी असतात. जेव्हा हायड्रा पूर्णपणे वाढतो तेव्हा पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने शरीराच्या भिंतीवर एक फुगवटा तयार होऊन मुकुल तयार होतो. हा मुकुल अर्थात बड लहान हायड्रामध्ये विकसित होतो. पुरेशी वाढ झाल्यावर हे सजीव जनक हायड्रापासून वेगळे होतात आणि स्वतंत्र जीव बनतात. अनुकूल परिस्थितीत काही वनस्पतींचे प्रजननमुळे फांद्या, पाने किंवा मुकुल यासारख्या कोणत्याही भागापासून होते. याला शाकीय प्रजनन म्हणजेच व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असे म्हणतात. उदाहरणार्थ मुळापासून गाजर, मुळा, रताळे इत्यादी वनस्पतींची निर्मिती, खोडापासून गुलाब, आले इत्यादीची पानापासून पानफुटीसारख्या वनस्पतींची निर्मिती केली जाऊ शकते. ऊस आणि विविध प्रकारच्या गवताची निर्मिती मुकुलापासून करता येते. केळी, संत्री, चमेली, गुलाब यासारख्या वनस्पती ज्यांनी बीज तयार करण्याची क्षमता गमावली त्यांच्यासाठी शाकीय प्रजननाचे तंत्र महत्त्वाचे आहे. यासाठी दाबकलम म्हणजे लेअरिंग, पाचर कलम म्हणजे ग्राफ्टिंग इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो.
वनस्पतीच्या जमिनीपासून वरच्या फांद्यांचा काही भाग मातीमध्ये दाबून मूळ रोपाशी जोडलेली नवीन वनस्पती तयार करणे याला दाबकलम असे म्हणतात. त्याचप्रमाणे दोन वेगवेगळ्या वनस्पतींचे भाग जोडणे आणि संपूर्ण वनस्पती म्हणून त्यास वाढवणे याला पाचर कलम असे म्हणतात. याबद्दल तुम्ही स्वतः माहिती गोळा करा. बियांपासून उगवलेल्या वनस्पतींपेक्षा अशा तंत्राने उगवलेल्या वनस्पतींना फुले आणि फळे लवकर लागतात. जर तुम्ही एक ब्रेडचा तुकडा घेतला आणि भिजवून ओलसर तसेच अंधाऱ्या जागी ठेवला तर 1-2 दिवसात तुम्हाला त्यावर धाग्यासारख्या काही रचना विकसित होताना दिसतील. हे कवकजाल म्हणजे हायफी असते. ह्याचे तुम्ही सूक्ष्मदर्शकाद्वारे निरीक्षण केल्यास उभ्या तंतूंवर सूक्ष्म काठीसारख्या म्हणजेच ब्लॉब ऑन अ स्टिक स्ट्रक्चर रचना पाहू शकता. या गुच्छांना बीजाणुधानी म्हणजेच स्पॉरंजिया असे म्हणतात. यामध्ये खास पेशी आढळतात ज्याला बीजाणू म्हणजेच स्पोर्स म्हणतात. जाड भित्तिका बीजाणूंचे रक्षण करते. अनुकूल स्थितीत ही भित्तिका फुटते आणि बीजाणू पसरतात. योग्य तापमान आणि आर्द्रतेत हे बीजाणू अंकुरित होतात आणि नवीन कवकजाल तयार होते. प्रजननाच्या या पद्धतीला आपण बीजाणू निर्मिती म्हणजेच स्पोर फॉर्मेशन या नावाने ओळखतो. आता तुम्ही अलैंगिक प्रजननाच्या पद्धतींबद्दल चांगल्या प्रकारे जाणून घेतले असेल. आज आपण अलैंगिक प्रजननाचे प्रकार शिकलो.